सध्या राज्यात एकच विषय गाजत आहे आणि तो म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या 2 गटातील विलीनीकरण. तमाम मराठी मीडियावर याच बातम्या आणि हीच चर्चा. दादांच्या माघारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षांचे कसे कल्याण सामावलेले आहे हे सांगण्याची उठाठेव सुरू आहे. मग त्यासाठी निर्णयाला कथा कादंबऱ्या रचल्या जातात. दादांचे इतक्या वर्षाचे जवळचे सहकारी म्हणून वावरलेले प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदींना बदनाम करण्याचे सत्र एकीकडे सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे स्वतःच्या पक्षाचे सोडून कोणत्या पक्षाचा अध्यक्ष कोणी असावे हे ठरवू पाहत आहे. तर मंडळी, राजकीय बात मध्ये आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. मित्र हो, नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात आधुनिक केसरी. महाराष्ट्राला आणि त्यात माध्यमांना शरद पवार यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाची एवढी सवय झालेली आहे की बस, म्हणजे आपले 10 आमदार असताना 10 आमदारांच्या बळावर शरद पवार आजही राजकीय चमत्कार करू शकतात अशी तमाम मराठी मीडियाची श्रद्धा आहे. परवा संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावेळी प्रथमच शरद पवार संसदेत दिसलेले, म्हणजे ते बारामतीला निघाले आहेत अशी बातमी चॅनलवर झळकली आणि बारामतीकर पत्रकार त्यांच्याकडे धावले. साहजिकच पवारांनी तेथे अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नाही याबद्दल आनंद व्यक्त केला. आता त्यानंतर अर्थातच हे सुप्रसिद्ध विलीनीकरणाचा विषय येणे अपरिहार्य होते. त्यावेळी जे चर्चितच नव्हते त्यांनी विलीनीकरणाच्या संदर्भात बोलण्याचे कारणच नाही असे पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव न घेता सुनावले. विशेष म्हणजे त्यांचा आवडता सकाळच्या भोंग्याला संजय राऊत हा जो विलीनीकरणावर बोलत होते काय, आज सुद्धा ते त्याच्या संदर्भातच बोलतात. म्हणजे स्वतःच्या पक्षाचे फार वाटोळ झालेले असताना त्यांचा कंड मात्र काही शमायचं नाव घेऊन नाही लागला. अशा या सगळ्या घडामोडी बघितल्यावर शरद पवार गटाची फसगत झालेली, ते फसलेले आहेत. त्या गटातील बहुतेक सगळेचे सगळे विलीनीकरणासाठी गुंडावाळ्या बांधून तयार बसलेले आहेत, अगतिक झालेले असे जाणवते. आणि आपले सूत्र सांगतात की विलीनीकरण झाले तर शरद पवार पक्षाचे सर्वोच्च नेते राहतील, सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष राहतील, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करण्यात येईल, अमोल कोल्हे यांना महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष करण्यात येईल, रोहित पवार यांना राज्यमंत्री करण्यात येईल, वगैरे वगैरे वगैरे. तर ही सगळी अगतिकता हा शरद पवार यांच्यावर काळाने उडवलेला सूळ आहे. म्हणजे सर्वात बेभरवशी राजकारणी असा शिक्का पवार यांच्या माथ्यावर आहेच. आता त्यांचा 6 दशकाच्या राजकीय कारकिर्दीचं हे जर फलित आपण म्हणता येईल, फलित जर म्हणत असू तर आता त्याच्यावर काय बोलणार. खर तर म्हणजे माणसाने आयुष्यामध्ये कुठे थांबायचं हे समजायला पाहिजे. शरद पवारांनी नेमकं ते दुमगलेलं नाही, त्यातून हा सारा झागडगुत्ता निर्माण झालेला आहे. म्हणजे योग्य वयामध्ये पुढच्या पिढीकडे सूत्र सोपवून त्यांना मार्गदर्शन करायचे असते हे शरद पवारांनी कधी मानलंच नाही. म्हणजे 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वोच्च कामगिरी म्हणजे 71 आमदार त्यांनी निवडून आले त्यावेळेस. तर त्यावेळी मुख्यमंत्री पदाची चालून आलेली संधी केवळ अजितदादा मुख्यमंत्री होतील म्हणून त्यांनी लाथाडली. आता त्याच वेळी जर अजितदादाला मुख्यमंत्री केलं असतं तर कदाचित पुढची वेळच आली नसती. म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शरद पवारांचे 9 खासदार निवडून आणले शरद पवारांनी. आता हे 9 तरी 29 मध्ये निवडून येतील याची काही गॅरंटी आहे का? ते त्यांना म्हणजे जे खासदारांना सुद्धा त्याच्यामुळेच अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आज अजितदादा गेल्यावर शरद पवार आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी पक्षावर ताबा मिळवण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे ना तो त्याच्यामुळेच आहे. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा सुनील तटकरे, पटेल, भुजबळ यांनी घाईघाईने सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घडवून आणला. आणि त्यामुळं शरद पवारांच्या कावेबाज राजकारणाला एक फार मोठा चेक बसला, शह दिलं त्यांनी. आणि त्यांच्या म्हणजे हे तटकरे किंवा भुजबळ किंवा प्रफुल्ल पटेल हे एकेकाळी
शरद पवारांचे जवळचेच होते ना, त्यांच्याकडूनच त्यांना चेकमेंट झाले ते असं म्हणावं लागेल. म्हणजे पवारांना अजितदादाच्या पुण्याईच्या बळावर सुप्रिया सुळेंना केंद्रात किंवा राज्यात मंत्री करायचे आहे, या सगळ्या चाली ओळखून सुनेत्राताई उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. म्हणजे आता जे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या, तर त्या अख्ख्या राज्यामध्ये पवार यांच्या नेतृत्वाखाली फक्त 26 नगरसेवक तुतारी या चिन्हावर निवडून आलेले आहेत. खरं म्हणजे हीच आजची शरद पवार यांची राजकीय ताकद आहे, राजकीय किंमत आहे असं मानायला हरकत नाही. आणि त्यांचे चाहते आणि त्यांनी हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे की याच्या बाहेर आपण काही जाऊ शकत नाही. तर एकंदर हे असं चित्र आहे, असं मला तरी असं वाटतंय. तर मंडळी, राजकीय बातमध्ये आपण या विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी बोललो. हे आपल्याला कसं वाटलं जरूर कळवा, लाईक करा, शेअर करा, पण कळवत जाऊ. शेवटी तुम्हाला काय वाटते हे महत्वाचे आहे. तर धन्यवाद.